अल्फैज उर्दू हायस्कूलमध्ये राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा. जळगाव. अल्फैज फाउंडेशन संचलित अल्फैज उर्दू हायस्कूल येथे शाळेच्या शासकीय राष्ट्रीय हरित सेना विभाग आणि विज्ञान विभागाच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आज दिनांक 2 डिसेंबरला साजरा करण्यात आला. दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे आणि त्याचा दुष्परिणाम सर्वच सजीव सृष्टीवर होत आहे. प्रदूषणाला आळा घालणे आज अत्यंत महत्त्वाचे आहे. अल्फैज उर्दू हायस्कूल येथे प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी विविध उपाययोजना सुचवण्यात आल्या. शाळेत सर्वांना संदेश देण्यात आले की एक दिवस सायकलवर. त्यामुळे वाहनांचा धूर पर्यावरणात पसरणार नाही आणि प्रदूषणाला अंशतः का होईना आळा बसेल, असा संदेश शाळेचे चेअरमन माननीय मुश्ताक सालार यांनी स्वतः सायकल चालवून दिला. तसेच शाळेचे मुख्याध्यापक पठाण आसिफ खान यांनी शालेय परिसरात वृक्षारोपण केले. प्रदूषणाची रोकथाम करण्यासाठी वृक्षांची अनन्यसाधारण भूमिका असते. आपली धरती जर हिरवी असली तर प्रदूषणाला आळा बसतो. तसेच प्रदूषणाची तीव्रता कमी होते. वृक्षांमुळेच पावसाचे प्रमाण समतोल राहते. आज अवकाळी पाऊस पर्यावरणाची असमतोलतेमुळेच आपल्याला दिसतो. शाळेत विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी विविध प्रकारचे व्हिडिओ LCD प्रोजेक्टरवर दाखवण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात या चांगल्या गोष्टींचे आचरण करावे असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळेचे चेअरमन माननीय मुश्ताक सालार साहेब आणि मुख्याध्यापक पठाण आसिफ खान यांनी केले. अशा वेळी विज्ञान विभागाचे प्रमुख पिंजारी आसिम अहमद आणि राष्ट्रीय हरित सेना प्रमुख मुनव्वर सुलताना तसेच शेख तौफिक, शेख नवाब, जाहिद खान, वकार शेख, आयशा खान, शाहीन कुरेशी, जुबेर खान, जमील खान, अझर खान, खिजर खान, शेख रिजवान, अकिला शेख, कमरुनिसा शेख यांनी मेहनत घेतली. धन्यवाद.